तर नमस्कार शेतकरी मंडळी, मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी राजा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, शिमला मिरची प्लॉटमध्ये आलेलो आहे आपण सध्या। आणि इथं प्रॉब्लेम जर बघायचा झाला तर तुम्हाला मी झाड दाखवतो। पहिला या झाडामध्ये तुम्ही बघू शकताय इथे माल सेटिंग लागलेला आहे, परंतु काय झालेलं आहे की थ्रिप्सचं प्रमाण जास्त आहे आणि तसंच माल सेटिंगचंही प्रमाण जास्त आहे आणि कळी गळते। तर याच्यासाठी काय करावं लागेल, तर याच्यासाठी कोणतं शेड्यूल घ्यावं लागेल, याच्यासाठी कोणत्या प्रकारचे औषध आपल्याला ड्रिपमधून सोडावे लागतील, तर त्याच्यासाठी स्प्रे कोणते करावे लागतील। आणि इकडे एक दाखवायचं झालं तर हे झाड पण तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये प्लास्टिक व्हायरसची लक्षणं तुम्हाला सुरू झालेली दिसतात। याच्यामध्ये बघू शकता माल पूर्णपणे खाली चेपटलेला आहे, माल पूर्णपणे चेपटला आहे, थ्रिप्सने चाटलेला आहे। आणि पुढे या पुढे पूर्णपणे जर बघायचं झालं तर या प्लॉटमध्ये पूर्ण जेवढ्या झाडांची संख्या आहे तेवढी झाडं पूर्णतः अशी पूर्ण सेम कंडिशन आहे। याच्यामध्ये शायनिंगचा माल आहे, परंतु खूप थोड्या पद्धतीचा आहे। असे ऑनलाईन शेड्यूल किंवा तुम्ही कोणत्याही पद्धतीचे शेड्यूल घेताय किंवा तुम्ही शेड्यूल घेत नसाल तर शेड्यूल घ्यायला चालू करा। कोणत्याही मार्गदर्शकाकडून तुम्ही मार्गदर्शन घ्यायला चालू करा मिरचीचं। याच्यामध्ये तुम्हाला जर दाखवायचं झालं तर इथेही बघा हे झाड कसं झाले, पूर्ण पद्धतीने याचा फुटवा वगैरे पूर्णपणे स्टॉप झालेला आहे आणि झाड पूर्णपणे पिवळी पडायला चालू झालेली आहे। तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर मित्रांनो हे झालेलं आहे नत्राच्या कमतरतेमुळे। तर शिमला मिरचीमध्ये प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की शिमला मिरची आपण जेव्हा करतो तर त्याच्यामध्ये काय म्हणतात नत्र कमी ठेवायला पाहिजे, कारण झाडं वाढते जास्त, एकदम योग्य। परंतु काय करायला पाहिजे, जेवढं झाडांना पाहिजे तेवढं तरी सोडलंच पाहिजे। इथे काय झालंय, माल पिचकलेला आहे, तसेच झाडांची वाढ थांबलेली आहे, झाडं पिवळी पडायला चालू झालेली। त्याच्यामुळं तुम्ही याच्यामध्ये चेंज करू शकताय। आणि तुम्हाला काय करायचं आहे, याच्यासाठी तुम्हाला ड्रिपची एक व्यवस्थित औषधं सोडावं लागतील आणि याला व्यवस्थित स्प्रे घ्यावं लागतील। तर तुम्हाला मी अजून प्लॉट फिरून दाखवतो, याच्यामध्ये अजून काही समस्या आहेत का हे तुम्हाला पूर्णपणे दाखवतो। तर इथं बघू शकताय तुम्ही, इथं तुम्हाला दोन झाडांमधला फरक दाखवतो साधारणतः। हे झाड तुम्ही बघू शकताय ज्या झाडाला पूर्णपणे माल सेटिंग आहे, आणि हे झाड तुम्ही बघू शकताय ज्याला काहीच सेटिंग नाही। तसंच हे झाड बघू शकताय याला पण सेटिंग पूर्ण कमी आहे आणि हे झाड आहे याला सेटिंग जास्त आहे। तर असं कशामुळे झालं, तर काही ठिकाणी मातीमध्ये नत्राचं प्रमाण आहे, काही ठिकाणी मातीमध्ये नत्राचं प्रमाण कमी आहे। त्याच्यासाठी तुम्हाला ड्रिपमधून नत्र सोडणं खूप गरजेचं आहे। आणि याच्यासाठी तुम्हाला फक्त वॉटर सोलेबल नाही तर तसंच तुम्हाला सुरुवातीला सुद्धा तुम्ही कोंबड खत, शेणखत वगैरे हे सुद्धा किंवा रासायनिक खत सुद्धा तुमचं हे टाकणं गरजेचं होतं। आता जर तुम्ही टाकलेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही वॉटर सोलेबल म्हणजेच ड्रिपमधून जे मटेरियल सोडणार आहे त्याच्यातून हे तुम्ही याची कमतरता तुम्ही पूर्ण करू शकताय। तर याच्यासाठी शेड्यूल हवा असेल तर तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकताय, तुम्हाला शेड्यूल भेटून जाईल। असे काही प्रॉब्लेम तुमच्या प्लॉटमध्ये असेल तर, किंवा जरी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जर याची माहिती असेल तरी मी तुम्हाला सांगतो। तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, नत्राचं प्रमाण वाढवायचं आहे। तसंच जर तुम्ही सांगोला भाग किंवा मोहोळ तसेच इतर कोणत्याही भागातून असू द्या, परांडा साईडला असू द्या किंवा करमाळा साईड वगैरे, इंदापूर तसेच वीर धरण, सासवड या पूर्ण भागामध्ये आपली ऑनलाईन कन्सल्टिंग चालू आहे। ऑनलाईन कन्सल्टिंग म्हणण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात तिथे 8 दिवसाला जातोय, व्हिजिट करतोय आणि पूर्ण व्हिजिट करून शेतकऱ्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करतोय। तर त्याच्यासाठी तुम्ही येऊ शकतो तिथे, तुमचा प्लॉट असेल तर तुम्ही मला कॉल करून पूर्णपणे सांगू शकताय की तुमची समस्या काय आहे। आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, नत्र वाढवा, ड्रिपमधून तुम्ही मटेरियल सोडा। आणि स्प्रेसाठी म्हटलं तर तुम्ही याला रोकोव्हॅलिटी मिशनचा स्प्रे घ्या पहिला सुरुवातीला नॉर्मल, आणि त्याच्यानंतर 0.1 मधलं GA चा स्प्रे घ्या, जेणेकरून थोडासा फुटवा निघेल, थोडीशी मिरची वाढू द्या, काही अडचण नाही। परंतु मिरचीची जी स्टॉप झाली आणि जी पिवळटपणा पडतोय ते पूर्णपणे थांबला पाहिजे। आणि दुसरी काय माहिती हवी असेल तर आपल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकताय। आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओ सोबत। धन्यवाद।